सीताला सांगितलं, ज्यावेळेस हतबल झाला रावण आणि पूर्ण शक्ती मंत्रिनीशी ज्यावेळेस सोडली होती कुणावर, बिभीषणावर. कारण ह्याच्यामुळे माझी लंकेचा सगळं निपात झाला, ह्याच्यामुळे माझं सगळं दुर्दैव झालं, माझं नष्ट झालं. कुणामुळं, बिभीषणामुळं. ह्याला मारलं म्हणजे माझं सगळं, मला आनंद भेटल, कारण ह्याच्यामुळे माझ्या कुळाचा नाश झालाय. म्हणून ती शक्तीनिशी सर्व मंत्र त्याच्यावर आचरण करून शक्ती भेदली होती, सोडली होती. परंतु ज्यावेळेस ती शक्ती आली त्यावेळेस बिभीषणाला पाठीमागं टाकलं आणि हा लक्ष्मणानं आपल्या छातीवर ती शक्ती घेतली आणि शरणांगत बिभीषण पाठीमागं टाकला. आलेली शक्ती छातीवर घेतली, परंतु ती शक्तीला जाण्यासाठी दोन मार्ग होते. एक तर कुणाच्या तरी हृदयाच्या ठिकाणी भेद घ्यायचा होता, नवे वापस जायचा होता, परंतु तिकडून मंत्रून टाकलेली शक्ती वापस जात नव्हती. आणि ती शक्ती आता जाणार, पण समोरल्याचा घात करण्याची ताकद नसती. आगुरी शक्ती तशीच असते बघा. एखाद्या भक्तावर जर का, चांगल्या परमार्थिक करणाऱ्या भक्तावर आगुरी शक्ती चलत नाही. तसं मग ती काकुलती आली आणि लक्ष्मणाला काय म्हणते ऐका. मज खिळले अभिमंत्रून क्षीण माझे अंगवण, मागे सरता रावण दंड संपूर्ण मज करील. रामायणामध्ये दोन बाणाला फार विचार पडला होता. बाणाला पडला होता बरं का, ज्यावेळेस हनुमंतराय पर्वत घेऊन जाऊ लागले त्यावेळेस बाणच होता, आणि ज्यावेळेस ही आलती त्यावेळेस ही बाणच होती. दोघाला तेच विचार पडला, दंड करू तर राम भक्त आहे, आणि ह्यावेळेस आता वापस जाईल तर तिकडे रावण दंड करील मला, कारण मी त्याच्या अधीन आहे, आणि इकडे जावं तर राम भक्त आहे. म्हणून शरणांगताच्या परंतु सज्जनाच्या पायथ्याशी लागलं ना, तो उद्धार होतो, नवे आपला मोक्ष प्राप्त होतो. म्हणून वापस न जाण्यापेक्षा आपण इकडे गेलं पाहिजे, कारण का संयोजता नावाची मुक्ती आपल्याला प्राप्त होती. म्हणून संतांच्या पायाशी यावं अशी शक्तीनं ठाम निर्णय घेतला. रावणाकडे न जाता लक्ष्मणाच्या त्या ठिकाणी हृदयाच्या ठिकाणी वास केला. म्हणून तुझ मी आले शरण, तू शरणांगते शरण्य, नुपेक्षावे मजला गुण, कन्या पूर्ण मी तुझी. शक्ती म्हणू लागली, तू माझा पिता होय. कसा पिता होय, की एखाद्या मुलीला जर का सासरी त्रास होत असेल तर ती कुठे ती डायरेक्ट बापाच्या घरी ती, अगर बाप नसेल तर भावाच्या घरी ती, असं करता अशी अडचण आहे. म्हणून मी शक्ती, स्त्री रूप नावाची ती शक्ती आली आणि माझा पिता होय, मला हृदयाच्या ठिकाणी धारण कर. मी काकुलती आली अशी शक्ती लक्ष्मणाला बोलते. कन्या होऊन शरण झाली त्यांनी अत्यंत कृपा आली, सौमित्र शरणांगता माऊली अंगीकारिली ब्रह्मशक्ती. ज्याप्रमाणे बिभीषणाला शरणांगती प्राप्त केली, जो होय मज शरण्य शरण त्याशी निवारी, जो भगवंताच्याच पायाशी लागतो, देव त्याला सायुजिता मुक्ती तर देतोच, पण आपल्याशी करतो आणि आलेले संकट तो आपल्यावर घेतो. ज्याप्रमाणे बिभीषणाचा सांभाळ केला त्याचप्रमाणे माझा सांभाळ कर, मी लेक म्हणून तुझ्या घराशी आले अशी शक्ती लक्ष्मणाला बोलते. कन्या झाली उपहत जनकतीसी अंगीकारित, सौमित्र अत्यंत कृपा भरित, थारा देत निजर. अडचण आली तर माणसानं फक्त काय करायचं असते, देवाच्या पायाशी जायचं असते, संताच्या पायाशी जायचं असतं. कारण का त्या दोघाशिवाय कोणीही तुमचं संकट निवारत नाही. एक आपले आळंदीचे माऊली, नसेल तर जगाचा बाप पांडुरंग, त्या दोनच ठिकाणी जा, एक संत आहे आणि एक देव आहे. त्याचप्रमाणे लक्ष्मणाला काकुलती आली, उपहत झालेली जशी कन्या, मी मागवाच सांगितलं की एखाद्या कन्याला सासरी जात असेल तर ती सरळ आपल्या वडिलाच्या घरी जाते, नाही तर भावाच्या, जिथं तिला आश्रय भेटल अशा ठिकाणी जाते. कुठेही जात नाही, शेजाऱ्या पाजाऱ्याची जात नाही, जावाकडे जात नाही ना, कुठं जात नाही. कारण का तिला माहिती मला अभय कुठं भेटणार आहे, माझ्या दुःखाचं निवारण कुठं होणार आहे. म्हणून लक्ष्मण पिता, मी तुमची कन्या म्हणून आले, मला हृदयाच्या ठिकाणी धारण करा अशी शक्ती लक्ष्मणाला काकुलती होऊन बोलते. जरी उपेक्षु येसी तरी जगी होईल उपहासी, ब्रह्मवरदये शक्तीसी ब्राह्मणामासी निज पूज्य. बघा ग्रंथ सांगते मनानं काहीही नाही. प्रस्तुत समयी मी तुझ्या, आणि ती ओवी मला चिती बर का, प्रत्येक वेळेस कुठेही जा ती नेमकी माझ्याशी चिती असो, मी तुझी कन्या म्हणून आली, मला सांभाळ कर. आणि असा आज पस्तोर तरी इतिहासात झालेला आहे की संताच्या आणि देवाच्या पायाशी कोणी जीव आला आणि त्याला उपेक्षा केली, आणि मग काय उपयोग राहिला. म्हणून मी कन्या म्हणून आले. आणि विशेष म्हणजे लक्ष्मणानं सुद्धा विचार केला, अरे आम्हाला देव ब्राह्मण हे पूजनीय आहेत,
मग ती आलेली कन्या आहे ना, आम्ही त्याचा उपहास करणार नाही म्हणून हृदयाच्या ठिकाणी धरली, असे हनुमंतराय भरत मुनींना सांगतात. द्विज वचन उपेक्षिता पूर्णापजयो बैसेल माता, वदिले जरी शरणांगता तरी अनर्था माझारी पडिले. लक्ष्मणाला विचार केला, ब्राह्मण पूज्येत, साधू संत पूज्येत, वैराग्य पूज्येत, मला सर्व पूज्येत, म्हणून आलेली लक्ष्मीनं ते हृदयाच्या ठिकाणी शक्ती भेटलेली जी होती ती घेतली आणि आम्हाला ते पूज्य असल्या कारणानं आती जी शक्ती होती ब्रह्मशक्ती होती म्हणून आम्ही त्याची उपेक्षा ना करणार नाही. ब्राह्मण जो रावण होता तो फार विद्वान होता, ब्राह्मण होता, सगळ्या गोष्टीनं परिपूर्ण होता, ज्ञानी होता, परंतु काही असते पूर्वजन्माचं त्या गोष्टीमुळे थोडं अधर्म कार्य झालं आणि त्याच्या हातून ती ब्रह्मशक्ती जी आलेली होती ती लक्ष्मण आपल्या हृदयाच्या ठिकाणी धारण केली. जीवे जाता शरणांगता प्राण सांडील रघुनाथ, सुग्रीवादी कपी समस्त प्राण निश्चित सांडतील. मग एखाद्या जीवासाठी एखादा जीव जात असेल बाकीचे जर का सही सलामत राहत असतील तर मग काही अडचण नाही. तसं लक्ष्मणानं विचार केला, मी एकटा जाऊन जर का बाकी सुखी राहत असतील ना जुत्पत्ती वगैरे सर्व, तर मग काही हरकत नाही ना, म्हणून आलेली शक्ती हृदयाच्या ठिकाणी घेतली आणि विश्रांती तिला हृदयाच्या ठिकाणी दिली. मग माझे जिने काये व्रता भूमी सी भार होये, चुकवा वया सकला पाये जीवे पाये विनटला. चांगले माणसं कमी वेळामध्ये विचार चांगला करतात. जर का ती शक्ती दुसऱ्या लागली असती, बिभीषणाला लागली असती तर एका चढीत एक साखळीनुसार सगळेच गेले असते, परंतु ती शक्ती लागून जर का माझा जीव जात असेल आणि सर्व सुखी राहत असतील तर माझ्या राहण्यात काही अर्थ नाही. ज्ञानी माणसं फार विचार करतात, कमी वेळामध्ये विचार करतात. सगळे सुखी राहत असतील ना तर मी जायला तयार आहे, म्हणून आलेली शक्ती हृदयाच्या ठिकाणी ठेवली. आणि लक्ष्मण पुढे काय करतात, संरक्षिता शरणांगता सुख वानरा समस्त, सुखावेल श्री रघुनाथ सुर समस्त सुखी. माझ्या त्या जर का जाण्यानं सर्व सुखी राहत असतील एकट्यामुळं तर माझी तयारी ना, काय हरकत आहे. ज्ञानी माणसं फार विचार चांगला करतात, कारण का माझ्या एकट्यानं जर का जाऊन बाकीचे सही सलामत राहत असतील तर काही हरकत नाही. मग लक्ष्मणानं विचार केला, ती आलेली शक्ती मी भेदन करतो, माझा जीव गेला तरी चालेल, पण माझ्यामुळं सर्व सेफ राहतील, सर्व सुखी राहतील, काही हरकत नाही. लक्ष्मणानं आलेली शक्ती हृदयाच्या ठिकाणी धारण केली. राम वदिल रावणा अभिषेकील बिभीषणा, सिद्धी पावेल पूर्णपणा वर्ध वचन. बापाचं कार्य एकच असतं, घरावर आलेलं संकट जर का स्वतःवर घेतलं, माझ्यामुळे जर का घर सेफ राहत असेल, व्यवस्थित राहत असेल तर मला काही अडचण नाही. कारण का मी एकटा जरी गेलो पण माझे लेकर बाळ, माझे सुना बाळ, सगळे माझी पत्नी वगैरे व्यवस्थित राहत असेल ना तर मी जायला तयार आहे, असा ते कुटुंब प्रमुख विचार करतो. त्याचप्रमाणे लक्ष्मणानं विचार केला, जर का मी एकटा जाऊन बाकीचे जर का सुखी राहत असतील तर काही अडचण नाही, मी जाण्यासाठी तयार आहे. आणि एवढंच नाही, मी गेल्यानं काही कार्य खंडित पडणार नाही. काय रामात, माझ्या प्रभू रामचंद्रात, माझ्या मोठ्या भावामध्ये एवढी ताकद आहे की एका बाणा सरसे रावणाला मारील. लक्ष्मण मनाच्या ठिकाणी विचार करतो, नवे नवे बिभीषणाचं जे कार्य आपल्याला करायचं ना, बिभीषण रावण मारल्यानंतर ती जागा रिक्त राहील, माझा बिभीषणाला त्या ठिकाणी राज्य अभिषेक करेल, माझ्याच्यानं काहीही कार्य राहणार नाही, असं लक्ष्मण मनाच्या ठिकाणी विचार करतो. एकला माझ्या जीवासाठी उल्हासती ब्रह्मांड कोटी, राम विजय सकळ सृष्टी मजसाठी होईल. अरे माझ्या एकट्या जाण्यानं जर का सर्व ब्रह्मांड सुखी होत असेल तर मी जायला तयार आहे, असं लक्ष्मण मनाच्या ठिकाणी मोठं मन करून रणांगणाच्या ठिकाणी विचार करतो. आणि ही कथा भरत मुनीला हनुमंतराय सांगतात. ऐसे विचारोनी चित्ती पसरली अंगाची वाकती, हृदय झेलिली ब्रह्मशक्ती केली ख्याती सोमी. मनाच्या ठिकाणी क्षणाचाही विचार न करता माणसं मरायला भेट बरं, बरोबर आहे ना. एखादं जर का संकट आलं तर माणूस म्हणतोय तुझं तू बघून घे, माझ्या पुस्तरी येऊ देऊ नको, असं ते म्हणतोय. कोण कोणाला जीवाला घ्यायला, परंतु संत आणि देव असे असतात, कसंही संकट येऊ दे, माझ्या छतायाच्या ठिकाणी येऊ दे आणि बाकीचे सही सलामत राहू दे, असा विचार करणारे आताचे आहेत का. तुझं तू बघू म्हणते, तू काय करायचं ते. पण लक्ष्मणानं तसा विचार नाही केला, आलेली शक्ती हृदयाच्या ठिकाणी धारण केली. आणि माझ्या एकट्या जाण्यानं जर का सुखी समाधान राहत असतील तर माझ्या एकट्या जाण्यानं काही फरक पडत नसेल, मी जायला तयार आहे, असा हनुमंत निर्वाणीचा मनाच्या ठिकाणी विचार करता. शक्ती भेदिता लक्ष्मणा गर्जशाना दे रावण, त्यावरी चालीला रघुनंदन धनुष्यबाण. अर्धे हळकोंडानं पिवळे झालेले भरपूर जण असतात. थोडं त्या ठिकाणी आनंद झाला. कुणाला? राजा रावणाला, लंकापती रावणाला आनंद झाला, कारण मी शक्ती टाकली त्या ठिकाणी कुणी न कुणी तरी माझ्या हाताला यश आलं. बोर घेत होता आपण,
भले 150 फुटाला लागू जा, पण पाणी लागलंय ना 2 इंचीच लागलं, 4 इंची नाही लागू दे, पण आनंद आहे ना मनाच्या ठिकाणी. तसं म्हणले काही हरकत नाही, टाकलेली शक्ती होती, कुणी न कुणी गेलं ना, आनंद झाला राजा रावणाला आणि आनंद गुरुचा लागला. परंतु झालेली त्या परिस्थितीचा भान हा प्रभू रामचंद्राला धनुष्य सज्ज केला. पुढं काय? सोडोनिया निर्वाण बाण तात्काळ मारा रावण, एरे साधिले विंदान पाटी देऊन पळाला. रावण फार हुशार होता. रावणाला एक गुह्य माहित होतं. काय? रामाच्या बाणासमोर आपला निभाव लागत नाही. आणि दुसरी गोष्ट, निभाव तर लागतच नाहीये, पण राम पळत्या पाठी लागत नाही. वीरत्वाचं लक्षण प्रभू रामचंद्राकडून शिकावं. कारण का? पाठ लावली की ते रणांगण सोडलेलं असतं त्यानं, म्हणजे पाठ देऊन पळणं. आपल्याकडे काय म्हणतात? पाठ लावणं आणि निघून जाणं. तसं रावणाला माहित होतं की प्रभू रामचंद्राच्या निर्वाणीच्या बाणापुढे मी टिकू शकणार नाही, आणि राम पळतेच्या मागे लागत नाही. ह्याला ज्याला गुह्य कळालं ना, तसा रावण होता. पुढं काय? पळाल्यावरी रामराव सर्वताना करी घावो, ऐसा जाणोनी दृढ भावो, रावण पाटी देवोनी पळाला. रावणाला माहित होतं रामाच्या बाणापुढे मी तर टिकू शकत नाही, पक्क माहित होतं. आणि दुसरी गोष्ट, राम पळतेच्या मागे लागत नाही. एखाद्या वेळ वाद चालू असतंय, काही जण मला सोडा म्हणते, सोडलं धरलं की सोडा म्हणते, आणि पकडलं की मग मी बघत होतो त्याला. अरे मग दाखव ना काय आहे ती आपल्या व्यवहारातलं ते लक्षण झालं. परंतु रावणाला पूर्ण माहित होतं की प्रभू रामचंद्र पळतेच्या पाठीमागे लागत नाही, आणि रामाच्या बाणापुढे माझा निभाव लागत नाही. पळवोनिया रावणा विजयी झाला रघुनंदन, पाहू आला लक्ष्मण तव मूर्छा पन्न. रावण लंकेच्या ठिकाणी पळून गेला, परंतु परिस्थिती गंभीर आहे. माझ्या भक्ताचं, माझ्या लहान भावाचं दुःख या ठिकाणी बघण्यासाठी प्रभू रामचंद्रानं रणांगण सोडून दिला, त्या धनुष्य एका बाजूला ठेवला, आणि ज्या ठिकाणी लक्ष्मण पडला होता अशा ठिकाणी भगवंत आले. कुरवाळोनी अमृत हस्ती केली निर्वीर्ये ते शक्ती, विशाल्यानं करीच रघुपती ब्रह्मवचन पुरती राखिले. रामायणामध्ये मी मागे सांगितलं, 2 जणाला मांडी प्रभू रामचंद्रानं दिली. पहिली जटायूला आणि दुसरी लक्ष्मणाला. काय काय भाग्य असतील दोघाचे? काय भाग्य असतील? देवाची मांडी. म्हणून तसं भक्त व्हावं लागतंय. मांडी दिली, आणि जी ब्रह्मशक्तीची दाहकता होती प्रभू रामचंद्रांनी शीतलता केली, शलनता केली आणि शांतता केली. का? ब्राह्मणाचं वचन त्या ठिकाणी मोडायचं नाही, आणि जी ताकद ती होती, ती ब्रह्मशक्तीची पूर्ण तीव्रता होती, ती थोड्या करता शांतता केली. ब्राह्मणाचा अतिक्रम सर्वताना करी रघु उत्तम, आदरीला लौकिक धर्म बंधू उठवा. ब्राह्मणाचं वचन, ब्राह्मणाची शक्ती त्या ठिकाणी आपल्या बरोबर चढ होणे नव्हे, आपल्याला ब्राह्मण पूजनीय, म्हणून ती शक्तीची तीव्रता कमी प्रभू रामचंद्रानं हृदयाच्या ठिकाणी शांतता केली. बोलावणी सुसैन वैद्यराज पुसता झाला रघुराज, वेगी उपाव सांगा मज बंधुराज उठवा. काय लिहिता असेल प्रभू रामचंद्राची? ताबडतोब सुषेण नावाचे त्या ठिकाणी वैद्य होते, डॉक्टर होते. सुषेण राजांना बोलवलं. सुषेण राज डॉक्टर साहेब, पुढं काय करायचं? खरंच प्रभू रामचंद्राला माहित नसेल का? पण त्यांना बोलवलं, आणि पुढं काय करायचं सांगा. हे मोठ्या माणसाचं लक्षण असतं, त्याला संपूर्ण माहित असतं, पण कुणाला तरी आपण मान द्यावा म्हणून सुषेणाच्या ठिकाणी, सुषेण राज माझ्या भावाला अशी करता, अशी अडचण झालेली, असं दुःख झालेलं आहे, पुढं काय करायचं सांगा. हॅलो. पुढील वाचक कावळेबाई शिरसाळा, सूचक हजारे पाटील पाडोळी. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
प्रभु रामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। श्री गणेशाय नमः। सुशेन वैद्य सुबुद्धी आणविल्या दिवे औषधी, शक्ती भी दिली हृदये संधी, ती त्रिशुद्धी विरवावया। श्रीराम जय राम जय जय राम, राम कृष्ण हरी। कथेचा भाग असा आहे, हनुमंतराया त्या नंदीग्रामामध्ये भरतराज भक्तालाही झालेलं सर्व रामचरित्र सांगू लागले। त्या रामचरित्र सांगू लागले, वा लक्ष्मण बंधूला शक्तीचा आघात झाला, प्रभू रामचंद्रानं अमृत हस्ते कुरवाळलं। नंतर पाहिलं देव काय करत असतो, ज्याची त्याला म्हणले अधिकार देतात। सुषेण वैद्यराज म्हणजे त्यावेळेचे वैद्यराज डॉक्टर, आणि त्यांना सांगितल्याप्रमाणे सुषेण वैद्यराज आले, त्या लक्ष्मण बंधूचं नाडी परीक्षण केलं आणि त्या भगवंताला सांगतात, हे देवादिदेवा, लक्ष्मण बंधूला शक्तीचा आघात झालाय, सूर्योदय उगवायच्या अगोदर दिव्य औषधी आणाव्या लागत्यान, आणि ती शक्तीचं ते जो 10 एकच झालेला आहे तो कमी करावा लागेल, असं सुषेण वैद्यराज सर्व काही वृत्तांत सांगतात। पुढे काय होत आहे का? सूर्य उदय न होता पाहो, आणावा औषधी समुदावो, म्हणून मज धाडी राम रावो महाभावो परी। हो हनुमंतराया भरतराज भक्ताला सांगू लागले, बाबा मग हा सुषेण वैद्यराजाने सांगितल्याप्रमाणे सूर्योदय व्हायच्या अगोदर औषधी आणायच्या, दिव्य औषधी द्रोणागिरी पर्वताहून त्या लक्ष्मण बंधूची शक्ती कमी करायची। मग कुणाला पाठवायचं? मग महाभाव प्रभू रामचंद्रानं हे भरतराजा भक्ता माझी नेमणूक केली, असे हनुमंतराया त्या रामचरित्रात भरतराजा भक्ताला सांगतात। मी आलो वेग उत्तर नोळखी औषधी भार, तेथे लागो पाहे उशीर मग डोंगर। हनुमंतराया भरतराजा भक्ताला सांगतात, ताबडतोब प्रभू रामचंद्राची देवाची आज्ञा आहे, भर सारखं उड्डाण मी उत्तर दिशेला केलं। त्या डोंगर पर्वतावर आलो, पाहतो तिथं सर्व अनेक असणाऱ्या चमचम चमचम लकलक लकलक लक अशा दिव्य औषधी करू लागल्या। मला कुठंच काही औषधे सापडनात। काय केलं मी ह्याच्यात? माझ्या शिफ्टीचा वेढा टाकला पर्वताला, पर्वतच उपटला आणि मी ताबडतोब इकडं सुवेळा पर्वताकडे जाऊ लागलो, असे हनुमंतराया भरतराजा भक्ताला सांगू लागले। मार्गी जाता तो रानवित, तव बाण रामा नामांकित, दे कोणी आलं येत तव अद्भुत। हो हनुमंतराया बोलू लागले, तो दिव्य औषधी घेऊन डोंगरची डोंगरच घेऊन मी आकाश मार्गे जलद गतीने जात असताना हे काय चमत्कार झाला। तो कोण? हा रामनामांकित बाण आला आडवा, आणि त्या बाणाच्या रामनामांकित बाणाच्या योगानं मी इकडं कुठं तुमच्या ह्या आश्रमात आलो। मला इथं असं काही दिव्य असं मला रमणीय वातावरण दिसलं, असे हनुमंतराया भरतराजाला सांगू लागले। राम रूपे भ्रमले चित्त, बोल बोलिल बहुत, ते क्षमा करो रघुनाथ मरकट उद्धत। मागित आलो, माझ्या मी ह्याच्यात म्हणले तंद्रीत अनेक असणारे शब्दानं मी बोललो असून तरी जे बोललो त्याबद्दल मला क्षमा असावी, जे उद्धट बोललो त्याबद्दल क्षमा असावी, असे हनुमंतराया बोलू लागले। देखोनी तुझा आश्रम अत्यंत झाला विश्राम, मने विसरलो गमन धर्म सर्वाही सम राम सुख। हनुमंतराया भरतराजे भक्ताशी बोलतात, मी या तुमच्या आश्रमात आल्यानंतर इथलं वातावरण सुशोभित वातावरण, रम्य असं वातावरण पाहून मला पुढचं काय करायचं कार्य होतं हे विसरलो, आणि ह्या तुझ्या ह्या रमणीय ह्या आश्रमातच मी रमल्या गेलो, पुढचं मला काही सुचेना, असे हनुमंतराया बोलतात। पक्षी सिद्धांत बोलता तेने लाजिला वेदांत,
सरस्वती सरस्वती चित्त भ्रमित बृहस्पती येथ इथलं वातावरण हनुमंतराय म्हणू लागले. पक्षी सिद्धांत बोलती. मग हे अनेक असणारे वेळ लागायचं काम आहे व माणसाला राम राम यायना, तोंडात राम सुद्धा यायना. माणसं वेगळ्याच भ्रांतीत आहेत. आणि संकट आल्यास एखाद्या पांदीनं जात असणारा मोठा भुजंग दिसावा, मग म्हणते राम राम राम. असं कुठं होतंय का? देव वेडा आहे का? तुम्हाला कसा संकट काळी देव पावन. पण इथं हनुमंतराय म्हणू लागले, हे भरत राजा, इथलं हे काय? इथलं पक्षी सिद्धांत बोलते. हे अनेक असणारे बृहस्पती ह्यांना वेड लागलेलं आहे. नवे अनेक असणारे सिद्धचारण वगैरे वगैरे काय असणारे सर्व असणारे इथं गणगंधर्व इथं भुलून गेलेत. अशी अवस्था हे भरत राजा तुझ्या आश्रमात धाई हनुमंतराया बोलू लागले. सांडोनी सकळ मत्सर भरताश्रमी निरंतर भूते वर्तती एकत्र निर्मत्सर रामनामी. अंगात अनेक अवगुण असतात. काम, क्रोध, मद, मच्छर, दमांकार. आणि ह्याच माणसं उन्मत झालेत, परमार्थाकडे येऊ शकत नाहीत. तिकडच ते हे 6 वैऱ्याने या शरीराला गाठलेलं आहे. मग पण इथं तशी अवस्था नाही. हनुमंतराय म्हणू लागले, इथलं सर्व निर्मत्स, इथं काही मत्सरच नाही. गाय आणि तो व्याघ्र हे जे शत्रू मित्र आहेत ना एकमेकाचे, एकत्र इथं म्हणलं एका सर्व वावरतात. अशी अवस्था भरत राजा तुझ्या ह्या आश्रमात आहे. हनुमंतराया बोलू लागले, वर्णिता श्रीरामाचे गुण कपीस नाठवे कपी पण हनुमान झाला मूर्छापन देहाचे भान.